नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे राजीनामा का देत नाही? नाशिकमधल्या पत्रकारांचा अजित पवारांना प्रश्न. तर हा प्रश्न धनंजय मुंडेंनाच विचारा, अजित पवारांचं उत्तर. अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, राजीनामा द्यायचा की नाही हे पण आता मंत्री ठरवणार का? अंजली दमानी यांचा सवाल. धनंजय मुंडेंचा राजीनामा द्यायचा का नाही, याआधी कुणी घ्यायचा हे ठरायला हवं. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड निकटवर्तीय असल्यानं मुंडेंच्या राजीनाम्यावर संजय राऊतांची टीका. खतांचा घोटाळा उघड करताना दमानी यांना रोखण्याचे प्रयत्न. स्वस्तात मागवलेलं खत माझ्यापर्यंत पोहोचू दिलं नाही, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांचा आरोप. दसांनी आंदोलन उभं करून देशमुख कुटुंबाच्या अश्रूंचा बाजार केला. जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी धसांना पुढे आणलं. संजय राऊतांचा भाजपावर गंभीर आरोप. बावनकुळे आमची सांत्वनपर भेट घ्यायला का आले नाही? धनंजय देशमुखांचा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना सवाल. बूथ प्रमुखाच्या कुटुंबाची भेट घेण्याचं गांभीर्यानं का घेतलं नाही? देशमुखांचा सवाल. संसदेच्या अधिवेशनात सुळेंनी बीडचा मुद्दा प्रखरतेनं मांडावा. देशमुख हत्येप्रकरणी मस्साजोगच्या ग्रामस्थांची मागणी. तर कृष्णा आंधळे सारख्या गुन्हेगार प्रशासनाला का सापडत नाही? ग्रामस्थांचा सवाल. सुप्रिया सुळे उद्या देशमुख कुटुंबियांची भेट घेणार. सुप्रिया सुळेंकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा. आरोपींचं समर्थन करणाऱ्यांच्या बंदोबस्ताबाबत सुळेंशी बोलणार. धनंजय देशमुखांची माहिती. शिंदेच्या शिवसेनेतील नेते विजय करंजकर यांच्यावर राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरेंकडून आरोप. अहिरेंकडून अजित पवारांसमोर शिवसेनेच्या नेत्याची तक्रार. तर सुरुवात भगूरच्या माजी नगराध्यक्षांकडून झाली. अहिरेंचा आरोप. आम्ही कुणाच्या धमक्यांना भीक घालत नाही. भगूर नगरपालिकेनं सगळा प्रस्ताव तयार केलाय. कुणा एका आमदाराचं काम नाही. विजय करंजकर यांचा सरोज अहिरे यांच्यावर पलटवार. आमदारांकडून ठेकेदारांना धमकावलं गेलं आहे. तुझी चौकशी लावेल असं म्हटलंय. शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय करंजकर यांचा सरोज अहिरेंवर जाहीर आरोप. माजी खासदार वयामुळे गजनी झाले असतील. तुम्ही सत्तेत असताना विकास कामांना स्थगिती दिली. निधी न देण्याच्या वक्तव्यावर विनायक राऊतांनी टीका केल्यावर नितेश राणेंचा पलटवार. विरोधातील फेक नॅरेटिव्ह रोखण्यासाठी ठाकरेंची सेना सज्ज. सोशल मीडियाच्या माध्यमातून फेक नॅरेटिव्हला उत्तर देणार. ठाकरेंच्या शिवसेनेच्या डीजी शाखेकडून नियंत्रण ठेवलं जाणार. माजी आमदार चंद्रकांत मोकाटेंना उद्धव ठाकरेंचा फोन. मी अद्याप ठाकरेंसोबत असून माझा निर्णय झालेला नाही. शिवसेना पक्षप्रवेशाच्या चर्चांवर मोकाटेंची प्रतिक्रिया. आम्ही फोडाफोडीचं राजकारण कधी केलं नाही. बावनकुळेंकडून विरोधकांना पलटवार. तर भास्कर जाधव भाजपात येण्याची काही चर्चा नाही. त्यांनी भाजपशी अद्याप संपर्क केलेला नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या आमदार खासदारांची बैठक बोलावली. 20 फेब्रुवारीला खासदारांची तर 25 फेब्रुवारीला आमदारांची बैठक. बैठकीत उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार. शिवसेनेचं पुण्यातील मिशन टायगर रखडलं. ठोस आश्वासन मिळालं नसल्यानं 3 माजी आमदारांचा प्रवेश रखडल्याची सूत्रांची माहिती. तर माजी आमदारांसह 25 माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. शिंदेची शिवसेना भाजपात विलीन होणार. नाहीतर शिंदेच्या पक्षातला एक मोठा गट भाजपसोबत जाणार. राऊतांचा दावा. कोकणातल्या एका नेत्याचा उल्लेख करत राऊतांचा दावा. यश मिळाल्यावर पाठ थोपाटणारी नाती कायम जपायची असतात. तर प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधीच जात नाही. ठाकरेंचे आमदार भास्कर जाधवांच्या स्टेटसची चर्चा. संजय राऊत यांनी पब्लिसिटी स्टंट कमी करावेत. किरीट सोमय्या यांचं राऊतांना प्रत्युत्तर. दरम्यान भाजपच्या लोकांनी न्यू इंडिया बँक लुटल्याचा राऊतांकडून आरोप. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 19 ते 27 फेब्रुवारीपर्यंत स्वराज्य सप्ताहाचं आयोजन. 19 तारखेला राष्ट्रवादीचे मंत्री प्रत्येक गडावर जाऊन शिवजयंती साजरी करणार. मी 11व्यांदा राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार. समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करेन. तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी प्रयत्न करणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राज्यातील जनतेला संदेश. अजित पवारांचे आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द. तब्येत बरी नसल्यानं कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीतच लढणार. बावनकुळेंची माहिती. तर लाडकी बहीण योजना सुरूच राहणार. योजना बंद करणार नाही. बावनकुळेंची प्रतिक्रिया. मुंबई महापालिका जिंकण्याचा भाजपचा निर्धार. सदस्य नोंदणीसाठी उद्या भाजपच्या मुंबईत मॅरेथॉन बैठका. 20 लाखांचं टार्गेट असताना मुंबईत 10 लाख सदस्य नोंदणी. वादग्रस्त कॉमेडियन समय रैनाची ऑनलाईन जबाबाची विनंती फेटाळली. जबाबाला उद्या प्रत्यक्षात हजर रहा. सायबर सेलचे आदेश. तर भारताबाहेर असल्यानं व्हीसीद्वारे जबाब नोंदवण्याची समयनं केली होती विनंती.
ड्रग्ज तस्करीला नवी मुंबई पोलीस एपीएमसी जबाबदार, शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेश शिंदेंचा गंभीर आरोप. ड्रग्ज तस्करीत राजकीय कनेक्शन आहे का हे तपासा, शशिकांत शिंदेंचं नाव न घेता चौकशीची मागणी. मालवण शिवरायांचा पुतळ्याच्या उभारणीचं काम वेगाने सुरू, ऑस्ट्रेलियन कंपनीकडून वाऱ्याची वेगाची तपासणी होणार, अभियंता महेंद्र केणींची माहिती. सांगली इस्लामपूर रोडवर चारचाकी खड्ड्यात कोसळली, रस्त्याच्या कडेला सुरक्षा कठडे नसल्यानं अपघातात कोणतीही जीवितहानी नाही, मात्र चारचाकीचं मोठं नुकसान. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या विचारपीठाला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या नावाची घोषणा. 99वं साहित्य संमेलन साताऱ्यातील वाटेगावी घेण्याची डीपीआयची मागणी. कोपरगावात पार पडला सामुदायिक सर्वधर्मीय विवाह सोहळा, 16 जोडप्यांनी बांधली लग्नगाठ, संजीवनी युवा प्रतिष्ठानचा उपक्रम. धाराशिवमध्ये शिवजयंती निमित्त स्तुत्य उपक्रम, गरजू विधवा महिलांना शेळ्यांचं वाटप, शिवराज्याभिषेक सोहळा समितीकडून 51 महिलांना मदतीचा हात. परभणीच्या पूर्णामध्ये स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर, शहरात ठिकठिकाणी कचरा आणि घाणीचं साम्राज्य, नागरिकांचं आरोग्य धोक्यात. राज्यातील पहिले कांदा क्लस्टर श्रीगोंदा तालुक्यातील लिंपण गावात उभारण्यात राज्य शासनाची मंजुरी, 8,61,00,000 रुपये खर्चून क्लस्टर उभारलं जाणार. झेलम एक्सप्रेसला आजपासून 4 मार्चपर्यंत तात्पुरता विराम, जम्मू तावी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामासाठी झेलम अपडाऊन तात्पुरती स्थगित. धुळे तालुक्यातील एका शेतकऱ्याकडून 30 एकरात सफरचंद आणि बोरांची लागवड, उमराण जातीच्या बोरांना थेट दिल्लीतून मागणी, शेतकऱ्याला 12 ते 15 लाखांचं उत्पन्न. सिंधुदुर्गच्या तिलारी जलसंपदा विभागाच्या मायनर कालव्यासाठी आणलेल्या पाईपला आग, लाखो रुपये किमतीचे पाईप जळून खाक. अमरावतीच्या चिखलदऱ्यात निसर्गाचा चमत्कार, देवी पॉइंट मंदिरात 3ही ऋतूंमध्ये मंदिरात थंड पाण्याचा वर्षाव, वैशिष्ट्य म्हणजे पाण्याचा वर्षाव होत असताना अंबादेवीचा गाभारा कोरडा राहतो. वाशिम जिल्ह्यात अनुदानित विहिरींसाठी शेतकऱ्यांची प्रतीक्षा, अनुदानाचा लाभ न मिळाल्यानं शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त. केनल असोसिएशनकडून पंढरपुरात डॉग शोचं आयोजन, विविध जिल्ह्यातून शेकडो डॉग कार्यक्रमात सहभागी, डॉग शो पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. पुरंदर तालुक्यातील बेलसर गावच्या तरुणाची बेलसर ते प्रयागराज सायकल यात्रा, अजिंक्य जगताप 5 दिवसात 1600 किलोमीटर प्रवास करत कुंभमेळ्यात पोहोचला. तर वाहनामुळे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी तरुणांमध्ये सायकलची आवड निर्माण होण्यासाठी सायकल यात्रा केल्याची अजिंक्यची माहिती. जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात आल्याची लागवड, मात्र आल्याला प्रति क्विंटल केवळ 1500 रुपये दर मिळत असल्यानं शेतकरी आर्थिक संकटात. वाशिमच्या मंगरुळपीरमधील पिंपरी गावात चिया पिकाची पारंपरिक पद्धतीनं काढणी सुरू, पिंपरी गावात यंदा मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती लागवड. आवक वाढल्यानं लाल मिरचीचे भाव घटले, ग्राहकांना फायदा, शेतकरी मात्र अडचणीत. नागपुरात लाल मिरचीला 90 ते 135 रुपये भाव. कळवणच्या अभोणामध्ये रंगली कुस्त्यांची दंगल, खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त कुस्त्यांचं आयोजन, पंचक्रोशीतून नामवंत कुस्तीपटूंचा सहभाग. लाखनी तालुक्यातील केसरवाडा वाघ इथं शंकरपटाचं आयोजन, हा शंकरपट 3 दिवस चालणार, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. वाशिममध्ये फळ विक्रेत्याची ग्राहकाला चाकू दाखवत धमकी, मुजोर फळ विक्रेत्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी, फेरीवाल्यांमुळे रस्त्याला अडथळा, नागरिकांना त्रास. उजनी धरणातून सोलापूर शहरासह इतर तालुक्यांसाठी आज पाणी सोडण्यात येणार. सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या औंज बंधाऱ्यात 23 फेब्रुवारीपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक. 20 फेब्रुवारीला शेगावात साजरा होणार गजानन महाराजांचा प्रकट दिन, शेकडो दिंड्या शेगावकडे रवाना, गजानन महाराज मंदिर परिसरात भाविकांची मांदी आली. उमरग्याच्या श्री दत्त मंदिरात यात्रा उत्सवाचं आयोजन, 2 दिवस चालणाऱ्या या यात्रा उत्सवात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची भर.